हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। अन्यायकारक शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांची चळवळ उभारणार, कॉम्रेड उमेश देशमुख। पलूस येथील बैठकीत निर्धार। शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांना अजिबात फायदा होणार नाही, उलट तोटाच होणार आहे। सरकारला खरंच शेतकऱ्यांचे हित करायचे असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आज पलूस येथे झालेल्या शेतकरी विविध पक्षाचे नेते यांच्या बैठकीत देण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, महाराष्ट्र राज्य शेतकरी शेतमजूर संघटनेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिगंबर कांबळे, रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के. जाधव, श्रीकांत लाड, दादा पाटील, वैभवराव पुदाले उपस्थित होते। यावेळी सर्जेराव पवार, गणपतराव सावंत, सुहास पुदाले, रतन पाटील, विशाल दळवी, संजय संगपाळ, सुदीप गडदे, वैभव उगळे, हजराभी सलामत, शोभाताई हजारे, पांडुरंग संगपाळ, रोहित दळवी, दीपक घाडगे तसेच पलूसचे नगरसेवक, तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते। आभार दादा पाटील यांनी मानलं। शक्तीपीठ महामार्ग ज्या वेळेला अधिसूचना जाहीर झाली आणि महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं जे काय जमीन अधिग्रहणाचे कायदे अस्तित्वात आणले आणि त्याच्या परिणामी शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे याचा जर आपण सगळ्यांनी मागोवा जर घेतला तर शेतकऱ्यांच्या पदरी ही निराशाच पडणार आहे आणि हित कुणाचं होणार आहे तर या राज्यामधल्या देशामधल्या कंत्राटदारांचं हित होणार आहे। शक्तीपीठ महामार्ग जाहीर झाल्यानंतर ज्या वेळेला शेतकऱ्यांनी विरोध करायचं ठरवलं त्यावेळेपासून सरकारचे प्रतिनिधी, सरकारचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी एवढंच सांगताना आपल्याला दिसतात की आम्ही 5 पट रक्कम देणार आहे, पण कशाच्या 5 पट हे त्यांनी कधीही सांगितलेलं नाही। कायद्याचा जर विचार जर केला, माझ्याकडे त्या कायद्याच्या प्रती आहे, 2013चा कायदा आहे, त्या 13च्या कायद्याप्रमाणे जरी विचार केला तरी सुद्धा आपल्याला रेडी रेकनरच्या 5 पट रक्कम आपल्याला मिळणार आहे। आता त्याचा हिशोब करताना सुद्धा ते म्हणताना 5 पट म्हणतात, पण दुसऱ्या बाजूला